डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कैलासवासी अर्चना मुक्तिराम देशमुख यांच्या स्मरणार्थ गिरजामाई स्मशानभूमी लोहगाव येथे बोरवेल पाडण्यात आले। गजानन देशमुख यांची आई दिनांक 10 जुलै 24 रोजी निधन झाले असता त्यांच्या स्मरणार्थ लोहगाव येथे स्मशानभूमीत नागरिकांना अंत्यविधी केल्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती। ही बाब लक्षात घेता गजानन देशमुख यांनी इतर कार्यक्रमात खर्च न करता त्यांनी बोरवेल पाडून हातपंप बसवण्याचा निर्णय केला असून आज दिनांक ऑगस्ट 10 रोजी बोर पाडण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी देशमुख लोहगावकर व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी मामा भोसले यांच्या हस्ते बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले असून त्यांच्या या समाजकार्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे। यावेळी सखारामजी देशमुख लोहगावकर, DN देशमुख, तानाजी भोसले, वसंत देशमुख, अप्पा हजारे, गंगाधरराव देशमुख, अनंतराव देशमुख, सिद्दीक पटेल, दिनूभाई, बाबाभाई, जमीनदार व इतर मित्र परिवार गावकरी उपस्थित होते। सखारामजी देशमुख लोहगावकर यांनी दिलेला शब्द पाळत गजानन देशमुख यांनी स्मशानभूमी येथे बोर पाडल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे। प्रतिनिधी राहुल मगरे। हापसी झाल्या खरंच आहे, जेणेकरून तुम्ही पाहता मौतेला आपण येतो, मौतेला आल्याच्या नंतर त्या माणसाला फाट्यावर न्यावा लागायचे, ते एवढे 2 वेळेस न्यावं लागायचे। एक वेळेस जायचं, आंघोळ केल्याच्या नंतर पुन्हा न्यायचं। ती आता पद्धत बंद झाली, इथं पाणी झालं आणि आनंदाची बाब आहे। आज एक सोन्याचा दिवस निघाला की आपण सुरुवात केली। गजानन देशमुख, मुक्तिराम देशमुख त्यांच्या कुटुंबाचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द देतो की आज उद्घाटन सुरुवात झाली असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज लोहगाव ह्या परभणी जिल्ह्यामध्ये ठाकरबुवानं जन्म घेतला आणि या ठाकरबुवाची परंपरा पंढरपूर ते ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीपर्यंत परंपरा आज देखील चालू असून त्या ठाकरबुवाच्या परंपरेने असा एक निर्णय असा घेतला की आज आपल्या लोहगावमध्ये सर्व समाजाचे लोक राहतात, इतर बी समाजाचे लोक राहतात। मी पहिल्या प्रथम मुसलमान समाजाचं अभिनंदन करतो। त्यांनी अशी एक पद्धती आपल्या गावामध्ये सुरुवात केली की जर कोणी माणूस मयत झाल्याच्या नंतर त्याचा आपल्यामध्ये तेरुई म्हणतो आणि मुस्लिम समाजामध्ये दोम म्हणतात। तर त्याने या 4-5 वर्षापासून अशी एक पद्धत निर्माण केली की बा दोम करायचा, तेरुई करायची, ते पैसे देवाला लावायचे। आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की 10-20 वर्षाच्या अगोदर तेरुई 10वा, 11वा, 12वा, 13वा लोक जेवत होते। आज अशी परिस्थिती झाली की तेरुई 10वा, 11वा केला तर जेवायला कोणी येईल, स्वयंपाक उरायला। त्या मुस्लिम समाजाने